कारवाई समिती असेल, कोटाऱ्याब असेल, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल, NCERT असेल, यांनी विज्ञान विषयाचे किंवा इतर विषयाचे काही उद्दिष्ट काय केलेलं आहे ते स्पष्ट केलेलं आहे. परंतु आता लक्षात आता आपला नवीन शैक्षणिक धोरण बदललेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण बदलायचं पहिले झालं. आता तुम्हाला MP नाही आता नवीन शैक्षणिक धोरण 2020चं धोरण वेगळं आहे. काय त्याचं धोरण वेगळं आहे. काय आता आलंय तर त्याचा स्तर कसा आहे तर 5 अधिक माहिती आहे की 5 अधिक 3 अधिक 4 असा कालावधी आहे. बरोबर आहे. म्हणजे पहिलं पूर्व प्राथमिक पासून तिसरीपर्यंतचा कालावधी आहे. तिसरी ते 5वी पर्यंत कालावधी आहे. पण 5 ते 8 कालावधी आहे आणि जो माध्यमिक स्तर आहे तो 20 ते 12 पर्यंत आहे. आणि त्यानंतरचा जो डिग्री आहे ती 3 किंवा 4 वर्ष आहे. 4 वर्ष घेतले 4 वर्ष घेतले. हा नवीन शैक्षणिक धोरण आहे. त्यामुळे यांची उद्दिष्ट असतात ती उद्दिष्ट वेगळे आहेत. आणि आता नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट वेगळे आहे. ती उद्दिष्ट आता आलेली आहेत किंवा ती तुम्हाला सांगितली जातात. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे ती पहिली कारवाई समिती कोटा आयोग आहे. नवीन शैक्षणिक धोरण आहे तिचे उद्दिष्ट त्या पहिल्या धोरणानुसार होती. त्या आताचे उद्दिष्ट ते वेगळे आहे. आता या प्रकारे आपण बघितलं. आता बघा की दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विज्ञान. बघा त्याला दुसरा प्रकार आहे उद्दिष्टाचा तो म्हणजे काय विज्ञान अध्यापनाची किंवा अभ्यासक्रमाची उद्दिष्टे किंवा त्याला काय म्हणतो वर्ग अध्यापनाचे उद्दिष्ट होते. आता आपण माहिती आहे की आपण सूक्ष्म अध्यापनाचा अभ्यास केलाय नाही मार्केटिंगचा अभ्यास केलाय 5 मिनिटाचे कौशल घेतले. त्यानंतर तुम्हाला सेतुपाठ घेतलाय तुमच्या पुढचे होतो. सेतुपाठ घेतल्यानंतर आपण काय केलं 15 ते 20 मिनिट सेतुपाठ घेतलाय. आता सेतुपाठाचा सराव झालाय तुमचा मायक्रोचा सराव झालाय. ही दोन्ही सराव झाल्यानंतर तुम्हाला 30 ते 35 मिनिटाचा वर्ग अध्यापनाचा पाठ घ्यायचा आहे. आणि वर्ग अध्यापनाचा जेव्हा पाठ घेतो त्यावेळेला तुम्हाला काय करायला लागतात की उद्दिष्टाची मांडणी करावी लागते. जर उद्दिष्ट स्पष्ट असतील तर तुम्ही पाठ व्यवस्थित घेऊ शकता. म्हणजे उद्दिष्ट तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थ्यांच्या वर्तनातील अपेक्षित बदल काय वर्तनातील अपेक्षित बदल म्हणजे उद्दिष्ट होय. आता इथे बघा काय वर्गात अध्यापन करताना प्रत्येक पाठातून 35 मिनिटाचा कालावधी तुम्ही एवढ्या कमी वेळात सामान्य उद्दिष्ट साध्य करणे अशक्य असते. कारण तुम्हाला माहिती आहे की सामान्य उद्दिष्टांचा दीर्घकालीन असतात. ते वेळेस स्तरावर असतात 2-3 वर्ष लागतात. परंतु वर्ग अध्यापन उद्दिष्ट लगेच तात्काळ सुट्टे असतात. बघा शिक्षकाला असे कालावधी लक्षात घेऊन अध्यापनाची उद्दिष्ट ठरवावी लागतात. आता यावर बघा अंतर्गत उद्दिष्टे म्हणजे अध्यापन अनुभव ज्ञानानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोणते बदल होतील हे स्पष्ट करणारे विधान होय. यांनाच आपण वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे म्हणतो. दुसरी व्याख्या बघा दिल्या एखादा पाठ्यांश वर्गात शिक्षकांनी शिकवल्यानंतर त्या पाठ्यांशातून विद्यार्थ्यांच्या वर्तनात कोणते बदल होणे अपेक्षित आहे हे लक्षात घेऊन शिक्षकांनी जी उद्दिष्टे ठेवली असतात त्यांना वर्ग अध्यापन उद्दिष्ट असे म्हणतात. म्हणजे आपण शिकवायच्या अगोदरचा विद्यार्थी आपला अध्यापकाच्या अगोदरचा विद्यार्थी आणि तुम्ही अध्यापन केल्यानंतरचा विद्यार्थी यामध्ये तुम्हाला बदल दिसला पाहिजे. त्या वागणुकीत वर्तनात बदल झाला पाहिजे. एखादा विद्यार्थी आगाऊ असेल भरपूर असेल किंवा दंगार असेल परंतु त्याला एखादा चांगला घटक तुम्ही शिकवला मग त्या भावनिक शारीरिक आणि बौद्धिक काय बदल झाला तर तुम्ही सक्सेस झाला असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये वर्तन बदल झाला पाहिजे. वर्तुळ घटना शिकवतो त्रिकोण घटक शिकवतो त्याला वर्तुळाविषयी माहित नसतात त्रिकोणाविषयी माहित नसते मग प्रमेयविषयी माहित नसते. पण ज्यावेळी तुम्ही अध्यापन करा त्याची सर्व वापर करा अध्यापन करा तुम्हाला माहिती आहे की ह्या उद्दिष्टांची उद्दिष्ट मांडली त्या उद्दिष्टामुळे त्याला वर्तुळाची व्याख्या समजणार आहे त्याला त्रिकोणाची व्याख्या समजणार आहे त्रिकोणाचा प्रमेय समजणार आहे. हे जेव्हा त्याला अपेक्षित वर्तनात शिकवल्यानंतर बदल झाला तर तुम्ही काय आता मूल्यमापनामध्ये सक्सेस झाला किंवा तुमचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य झालं असं म्हणू शकतो. म्हणजे शिकवण्याच्या अगोदर आणि शिकवल्यानंतर त्याच्या वर्तनात बदल झाला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे अपेक्षित वर्तनात बदल हे उद्दिष्टाचं यश असतं. आता डॉक्टर बेंजामिन ब्लूम हा हे काय नामांकित काय किंवा शिक्षण तज्ञ ह्यांनी 2-3 परिषदा घेऊन आपल्या सिलेबसनुसार अभ्यासक्रमानुसार तुम्ही काय मांडलेले आहे तर काय उद्दिष्ट मांडले 3 प्रकारचे उद्दिष्ट आहेत. एक भौतिक स्वरूपाचे उद्दिष्ट आहे त्यानंतर क्रियात्मक स्वरूपाची उद्दिष्ट आहे आणि भावनिक स्वरूपाची उद्दिष्ट आहे. मग भारताचा विकास जर व्हायचा असेल भारताचा विकास हा 3 गोष्टीवर अवलंबून असतो. त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे नुसता भावनिक विकास होऊन चालणार नाही. त्याचा भावनिक विकास झाला पाहिजे त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे त्याचा
शारीरिक विकास सुद्धा झाला पाहिजे हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आपल्या पुढचे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांचा आपल्याला सर्वांगीण विकास घडवून आणत असतो. नुसता बौद्धिक विकास होऊन चालणार नाही, नुसता भावनिक विकास होऊन पण चालणार नाही, आणि नुसता शारीरिक विकास होऊन चालणार नाही, तर त्याचा समतोल साधला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याचा भावनिक विकास झाला पाहिजे, शारीरिक विकास झाला पाहिजे, आणि बौद्धिक विकासही झाला पाहिजे, तर तो परिपूर्ण नागरिक होऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं आणि शिक्षणाचं कर्तव्य आहे त्या पद्धतीनं. आता पालकांचा विकास व्हावा यासाठी बोधात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र, मूल्यमापन. आता त्या बेंजल बोललं 3 प्रकारचे उद्दिष्ट म्हटले. एक कुठला बोधात्मक क्षेत्राचे उद्दिष्ट आहे, भावात्मक क्षेत्राचे उद्दिष्ट आहे आणि क्रियात्मक क्षेत्र, अशा 3 क्षेत्रात काय केलं उद्दिष्टाचं वर्गीकरण केलंय. आता ते पुढे आता बौद्धिक क्षेत्र बघा. बोधात्मक क्षेत्र म्हणजे काय, यामध्ये मानसिक क्षमतांचा विकास अपेक्षित आहे. आता यामध्ये बघा बोधात्मक क्षेत्र उद्दिष्ट काय तर ज्ञान, विद्यार्थ्यांना ज्ञान आपण द्यायचं आहे. त्यानंतर आकलन, उपयोजन, त्यानंतर पत्रकरण, संश्लेषण आणि मूल्यमापन याद्वारे आपण काय बोधात्मक क्षेत्राचे उद्दिष्ट आहे ते प्राप्त करून त्याचा विकास करू शकतो. म्हणजे ज्ञान, आकलन, उपयोजन, पत्रकरण, संश्लेषण आणि मूल्यमापन. त्यानंतर दुसरं आहे भावात्मक क्षेत्र. यामध्ये बघा भावनिक क्षमतांचा विकास विचार यामध्ये केलेला आहे. भावात्मक क्षेत्राचे उद्दिष्ट काय तर अवधान, त्यानंतर प्रतिसाद, मूल्य निर्णय, संघटन आणि मूल्यमापन हे उद्दिष्ट आपल्याला साधून केला आहे. आता क्रियात्मक क्षेत्र कौशल्यावर आधारित आहे. क्रियात्मक क्षेत्रावर यामध्ये कृती व कौशल्याचा विचार केलेला असतो. या क्षेत्रात उद्दिष्टाचा क्रम प्रमाण पहिलं अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संगीकरण आणि सादरीकरण या प्रत्येकाची माहिती सगळ्यांनी तुम्हाला बारकाईने लागणार आहे. तुम्ही बरोबर घेत असतो. आता बघा माध्यमिक शिक्षण चालय 1965 मध्ये पुण्याच्या पुस्तक जातं. आता कृती सत्रामध्ये आपल्याला काय उद्दिष्टाचा क्रम आहे तो काय बेंजामिन ब्लूम यांनी समजून दिलेला आहे. बघा ही सर्व उद्दिष्ट अशी समजाय. आता बघा ही आपली उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट आपल्याला परिपूर्ण असं दिलंय. म्हणजे एखादी पुस्तक झाला असेल तर पुस्तकात पहिलं ज्ञान, दुसरं आकलन, उपयोजन, चौथं कौशल्य, अभिरुची, अभिवृत्ती, तसा स्वाद हे कौशल्य आहे. हे काय उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टाची लिस्ट केली वरील संघटनाची उद्दिष्ट आहे. त्या प्रत्येक उद्दिष्टाचा अर्थ त्यात नेमके कोणते वर्तन उद्दिष्ट आहे ते आता बघायला. आता या 5-7 कौशल्य त्याचा आपण काय करायचं आहे नेमका अर्थ उद्दिष्ट कशी मांडायचे ते बघायचे. आता पहिलं काय बघा ज्ञान आहे तो आधी होतो. आता ज्ञान आहे ते बेसिक स्वरूपात असते. म्हणजे माहिती मिळवणे, मला एखादी गोष्ट माहिती झाली तर ज्ञान झालं असं आपण म्हणतो. म्हणजे विद्यार्थी काय सांगतो व्याख्या सांगतो या पद्धतीने. बघा या उद्दिष्टात विद्यार्थ्यांना केवळ माहिती गोळा करणे हे असते. त्याच्यात जास्त नाही. हे सर्वात कनिष्ठ स्वरूपाचं उद्दिष्ट आहे. ज्ञान कसं आहे सर्वात खालचं आहे पण ह्याच्याशिवाय वर जाता येत नाही. ज्ञान मिळायचं काय करू शकत नाही तेवढे महत्वाचं आहे. परंतु काही यादीमध्ये सर्वात कनिष्ठ दर्जाचं उद्दिष्ट काय ज्ञान आहे. त्यामध्ये दिले बघा या उद्दिष्टांना केवळ माहिती गोळा करणे असते. या स्तरावर विद्यार्थी प्रामुख्याने स्मरणशक्तीवर म्हणजे आठवणे, ओळखणे या गोष्टी आहेत. म्हणजे पाठांतरावर जोर दिला असतो. ज्ञानामध्ये पाठांतरावर जोर असतो. माहिती या उद्दिष्टात विद्यार्थ्यांना केवळ माहिती गोळा करणे या स्तरावर विद्यार्थी प्रामुख्याने स्मरणशक्तीवर जोर देतो. मग यामध्ये काय असतात वैज्ञानिक असतील, प्रसंग असतील, व्याख्या असतील, तत्व असतील, नियम असतील, सिद्धांत असतील यांची माहिती स्मरणशक्तीच्या जोरावर सांगू शकतो. हे या उद्दिष्टात अपेक्षित आहे. म्हणजे आठवणे त्या विज्ञान या म्हणजे आठवणे ओळखणे यावर आधारित या भागासह म्हणजे ज्ञानमध्ये ज्ञान उद्दिष्ट आहे. ते ज्ञान उद्दिष्टामध्ये हा हेतू असतो की मला माहिती स्मरण करणे, आठवणे हे महत्वाचे असते. त्यानंतरचं आकलन. आता ज्ञानाच्या वरची पायरी काय असते आकलन असते. त्यामुळे ज्ञान प्राप्त झालं की ते ज्ञान समजून घेणे, जाणून घेणं, समजून घेणं, समजणं, कळणं म्हणजे ज्ञानाच्या वरची पातळी काय असते आकलन असते. अंडरस्टँडिंग. एखादी गोष्ट समजली विद्यार्थी वर्तुळाची व्याख्या सांगतो तर उद्दिष्ट माझं ज्ञानाचं झालं. परंतु ते उद्दिष्ट विद्यार्थी वर्तुळ व्याख्या स्पष्ट करतो. स्पष्ट करणं व्याख्या समजल्या त्यावेळेला तो काय करतो स्पष्टीकरण देतो.
म्हणजे ती ज्ञानाच्या वरची पातळी आहे म्हणून आकलन असतात. या बघा आकलनामध्ये बघा आकलन हे ज्ञान उद्दिष्टाच्या वरची पातळी आहे. पाहिले एखादे शास्त्रीय तत्व किंवा नियम विद्यार्थ्यांना आहे त्याच्या शब्दात पटवून पाहणे म्हणजे आकलन होय. आता आकलनाचा विद्यार्थ्यांना माहिती समजणे आहे. आकलन म्हणजे कळणे आहे. यामध्ये काय काय बघा संकल्पना नियम सिद्धांत तत्वे ज्यावेळी स्वतःच्या शब्दात त्याची स्पष्ट करतो त्यावेळेस त्याला आकलन झाले असे म्हणतात. म्हणजे दोन गोष्टी तुलना करणे, दोन गोष्टीचा फरक सांगणे, एखादी संकल्पना स्पष्ट करणे, एखादी व्याख्या स्पष्ट करणे, गुणधर्म सांगणे हे कसे येते आकलन येते. एखाद्याला माहिती ज्ञान झाले पण ज्ञान समजून घ्यायचं, समजून घ्यायनंतर त्याचा विचार करून आपण बोलायचं, आपल्या शब्दात मांडायचं हे कसे येते आकलन येते. आता तुम्हाला ज्ञान समजलं आकलन आकलन झालं. आता ज्ञानाचा आकलनाचा संबंध आहे तो एकमेकांशी परस्पर संबंध आहे. ज्ञान झाल्यानंतर समजल्यानंतर तुम्हाला आकलन होतं आणि ह्या दोन्हीचा वापर ज्याला आपण व्यवहार करतो त्यावेळेला आपल्याला उपयोजन होतं. बघा ज्या गोष्टी आकलन होते त्याचा अन्य परस्पर वापर करणे यास उपयोजन असे म्हणतात. आकलनाच्या वरची पायरी ही काय उपयोजन आहे. मिळालेल्या माहितीचा अन्य क्षेत्रात किंवा नवीन क्षेत्रात वापर करणे त्याला उपयोजन असे म्हणतात. आता एखादा वर्तुळावर शिकवला किंवा त्रिकोण शिकवला तुम्हाला ज्ञान झालं वर्तुळ व्याख्या सांगताय, त्रिज्यी व्याख्या सांगताय, परिघाची व्याख्या सांगताय. त्यात आकलन झालं म्हणजे तुम्ही वर्तुळ आणि त्रिज्या आणि परिघ यांचा सहसंबंध सांगताय, त्रिज्या आणि व्यास यांचा सहसंबंध सांगताय, सगळं सांगताय तुम्ही. मला आकलन झाले. उदाहरण सोडवताय, गुणधर्म सांगताय, सगळं झालं. परंतु त्याचा व्यवहार तुम्ही जर उपयोग करायला वर्तुळाकार समाजाची वर्तुळाकार गोष्टी आहेत, आपल्या परिसरात वर्तुळाकार गोष्टी आहेत गोळा करायला लागला आहे. वर्तुळ उदाहरण सोडवायला लागला आहे. आपली जमीन वर्तुळाकार आहे तितके आहे म्हणजे ह्याचं उपयोजन करायला तुम्ही वर्तुळाविषयी गणित किंवा इतर गोष्टी तुम्ही व्यवहारात वापरायला लागला असाल, त्याचा उपयोग करणार असाल तर ते काय त्याचं उपयोजनाच्या कौशल्यामध्ये येऊ शकतात. बरोबर एखाद्या गोष्ट शिकलो आपण त्याचा वापर आपल्या समाजासाठी स्वतःसाठी विद्यार्थ्यासाठी करायला लागला तुम्ही तर त्याला उपयोजन झाला असं म्हणतो. ते उद्दिष्ट आहे उपयोजनाचं. आता सगळ्यात महत्वाचं कौशल्य स्किल कोणत्याला आपण माहिती आहे की तुम्ही स्किल कधी मिळवता. कोणाला तुम्ही सायकल शिकताना पाहिजे तुम्हाला चालवता पुन्हा बॅलन्स लावता, पुन्हा एक पाय टाकता असलं पुन्हा असं चालत जाता नाही. पुन्हा हळूहळू काय वेळेवर शिकता, पुन्हा हळूहळू काय आता सीटवर बसता, समजत असं आत्मविश्वास वाढत असं किंवा ज्ञान ज्या सायकल बद्दलचं मिळत असं पुन्हा तुम्ही काय करता सायकलमध्ये असं यायला मारू शकता. पुन्हा गर्दी जाताना लगेच उतरता, ब्रेक मारता. परंतु पुन्हा सरावाने काय करता पुन्हा गर्दीतून जाऊ शकता. पुन्हा तुम्ही काय करता नळवे बसवता, तुम्ही माझी बसवी बसता आणि मागे काय बसता आणि गर्दीतून व्यवस्थित जाता. कौशल्य प्राप्त म्हणजे तुम्हाला सायकलविषयी माहिती झाली, तुमचं आकलन झालं, तुमचं उपयोग कसं करायचं म्हणजे दुसऱ्याला बसवून जायचं, काम आपलं करायचं ते सगळं झालं आणि अचूकपणे वेळेत जाऊन न कुणाला धडकता न कुणाला पाडता आपल्या बसल्या सायकल कुणाला न पाडता आपण कुणाला न धडकता व्यवस्थित घरी येता स्किल तुम्ही डेव्हलप केला त्याला काय होतं आपण कौशल्य पाहतो. म्हणून हे कौशल्य वाढत असताना आपल्याला एक उदाहरण असतील. तुम्ही वर्तुळावर सोडत असतात उदाहरण सोडत आहे परंतु ते उदाहरण अचूक सोडायला लागला. विद्यार्थी बिंजू आकडेवर करतो, विद्यार्थी सहज गुणधर्म सांगतो, विद्यार्थी संकल्पना स्पष्ट करतो, स्वतः शब्दात मांडतो. काय जर तुम्ही करा तेव्हा तुमचा स्किल प्राप्त झालं, कौशल्य मिळवलं असं म्हणतो. एखाद्या गोष्टीवरती ताबा मिळवलं, तुमच्या ताब्यात येणं त्याला आपण स्किल कौशल्य म्हणतो. म्हणजे हे कौशल्य आहे खूप महत्वाचं आहे. म्हणजे व्याख्या सांगणं, एखादी कविता पाठ करणं, गतमुख म्हणणं किंवा सुरात म्हणणं. कविता म्हणायचं मराठीमध्ये हिंदीमध्ये कविता असतात. कविता ज्यावेळेस तुम्ही सुरात म्हणायला लागला आणि ऐकायला लागली तर तुम्ही ते कौशल्य प्राप्त. म्हणजे विद्यार्थी कविता सुरात गातो तेच काय उद्दिष्ट आहे कौशल्य उद्दिष्ट या पद्धतीने. आता अभिरुची म्हणजे आवड कधी तयार होते आपल्याला गोष्टीची आवड पदार्थ आहे चिकन आवडते, मटण आवडते किंवा पोळी आवडते. कधी आवडते तुम्हाला आधी असं वाद केला असता तुम्ही तुम्हाला माहित असते की आपण काय बघा विज्ञान विषय बघा
म्हणजे एखाद्या विषयाची विज्ञान विषयाची आवड रुची निर्माण होणे म्हणजे अभिरुची विद्यार्थ्यांना विज्ञान म्हणजे सर्व विषय घ्यायचं विद्यार्थ्यांना विज्ञान गोडी वाटते तो काय करतो आवड तुम्हाला मांडत असेल माझ्या पुस्तक वाचायला आला माझ्या कार्य वाचायला आला तुम्ही कथा दुसरा सांगायला लागला अभिरुची कथा तुम्ही दुसरा सांगायला आला एखादा वाचन केलं तुम्ही तो पुस्तक आहे पुस्तक तुम्हाला एवढा आवडला तुम्ही हाय त्या शब्दात दुसरा सांगायला आला एखादा पिक्चर भेटा पुस्तक तुम्हाला आवडा चांगला आणि तो तसा प्रेझेंट करायला तर तुम्हाला काय म्हणते आवड झाली म्हणजे कधी आवड होती ज्यावेळेस त्यात रुची निर्माण होईल ज्या त्यामध्ये एखाद्या गोष्टी रुची तयार होईल त्यावेळेस त्यामध्ये आवड तयार होते मग त्यामध्ये काय होतं आपण अभिरुची निर्माण करते अध्यापनात गोडीत वाटते मग त्याची गोडी वेगळं काय लागली का आपण काय करतो की मग वाचक वाचतो पुस्तक वाचतो मग आपण रात्री एखादा ठराविक भाग असतो तो वाचत होतो ज्या गोष्टी तुम्हाला आवड असत्या त्या संबंधित तुम्ही काय करा वाचन करतात ते कसं मांडतात त्याला अभिरुची होतो आता अभिवृत्ती ऍटिट्यूड म्हणतो नाही काय ऍटिट्यूड आहे माणसाचा काय ऍटिट्यूड आहे त्या पद्धतीने म्हणजे शास्त्रीय माहिती मिळाल्यानंतर एका विशिष्ट पद्धतीने विचार करतो तुम्ही एखादी गोष्ट शिकला तुमच्या अंगातली निमली गोष्ट तुमच्या मायक्रोमॅथ्रिक शिकला असा मायक्रो तुम्ही अभ्यास करा तुम्हाला अभ्यास करा वर तुम्हाला अभ्यास करा आणि तुम्हाला माहिती झालं की मी मायक्रो चांगला अभ्यास करा शेतीपाणी चांगला घेतलेले आहे मायक्रो सही गोष्ट मला चांगले झालेले आहे आता मी वर पाठ पण घेतला चांगला दोन पाठ आता दुसरा पाठ आहे तो मी चांगला पाठ घेतला त्यावेळेस चांगला पाठ घ्या आणि त्यावेळेस पुन्हा तुमचं वार्षिक पाठ असतं तो दुसरी पाठ असेल तर ऍटिट्यूड असते हे तेव्हा मी चांगले पाठ घेते असं मी चांगला असेल असं म्हणजे सवय वृत्ती बघा अंगी बाळगणे म्हणजे विज्ञानाच्या अभ्यासाने वैज्ञानिक काय होतो एवढा पुरावा तेवढा विश्वास नियम हे पडताळून घेतो म्हणजे तुम्ही अंधश्रद्धा तुमच्याकडे माहिती असते एखादी गोष्ट सांगितली की आमोश आहे काम करायला नाही तुमचं विज्ञान जर चांगला असेल विज्ञानाचा अभ्यास चांगला असेल तर तुम्ही ते मानणार नाही तुमच्याकडे विज्ञानाची अभिरुची आहे आधी पाहिजे त्यावर तुम्ही काय म्हणता या गोष्टी मला विश्वास नाही विज्ञानानं जग पुढे गेले डेव्हलप झाले हे असं काय नसते अमावस्या पौर्णिमा असं काय नसते त्या अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धा तुम्ही काय करता बाजूला साधता ठेवता आणि तुमचं जे काय काम आहे ते तुम्ही उरकता त्यालाच काय आपण अभिवृत्ती असं म्हणतो रसा स्वाद आता रसा स्वाद म्हणजे एखाद्या गोष्टी आस्वाद देणे जेवता म्हणून जेवतो पण तो जेवताना एक आस्वाद असतो आपण घेतो नाही छान जेवण म्हणजे काय परफेक्ट जेवतो पण जातो परंतु जेवल्यानंतर जो काय आपल्याला आनंद मिळाला असतो तो आनंद वेगळा असतो त्या पद्धतीचा एखादा गोष्टी बाबतीत ज्यावर रस आहे एखादी गोष्ट तुम्हाला आवडत्या विज्ञान प्रयोग करायला आवडतंय एखादा प्रयोग करायचा आनंद होतो समजा कार्बन डायऑक्साईड वायू तयार करणे प्रयोगशाळेत ते शिक्षण सांगितला तुम्ही तसाच केला तर तुम्हाला काय आनंद मिळाला तुम्हाला काय झाला आनंद मिळाला त्याला शास्त्रीय माहिती सांगता तुम्हाला आनंद मिळतो त्या पद्धतीने विज्ञानाचं महत्व सांगताना या पद्धतीने आपण काय होतं त्या पद्धतीने आपण उद्दिष्ट कशी मांडायची ते सांगतो मग त्यात थोडा उद्दिष्ट आहे की विकास उद्दिष्ट आहे त्यात प्रत्येकाचे वेगळे असतात आता बघा ही काय उद्दिष्ट आहे आता उद्दिष्टाचं स्पष्टीकरण कसं करायचं